परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची झालेल्या निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रतिक्रिया दिली. 2012 मध्ये अध्यक्षपदावर असताना रामप्रसाद बोर्डीकर यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून पदावरून हटवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. तब्बल 14 वर्षांनंतर त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचं स्पष्ट झाल्याची भूमिका मेघना बोर्डीकर यांनी मांडली आहे. यापूर्वी त्यांनी बँकेच्या विकासासाठी काम केलं असून आगामी काळातही शेतकरी सभासद आणि बँकेच्या हितासाठी प्रभावीपणे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आलंय. रामप्रसाद बोर्डीकर यांचा 14 वर्षांचा संघर्ष अखेर संपला. मध्यवर्ती बँकेत परत एकदा तुम्ही सत्ता काबीज केलेली आहे. काय नेमकं गणित होते या माग? तुमचा मोलाचा वाटा आहे असं बोर्डीकर साहेब म्हणले आणि चर्चा यशस्वी. काय सांगा? हे बघा, या ठिकाणी आपला जो पॅनल होता बँकेचा तो महायुतीचा होता आणि सर्व आमदार या दोन्ही जिल्ह्याचे, परभणी हिंगोली जिल्ह्याचे आपल्या पॅनलमध्ये होते आणि त्यामुळे आणि खास करून रतीने की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि अनुभवी रामप्रसाद बोर्डीकर साहेबांना या बँकेचं चेअरमन केलं पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि सर्वच संचालकांना ह्या बाबतीमध्ये त्यांनी तयार केलं आणि त्यामुळे आज या ठिकाणी बिनविरोध अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे. राजेश गोरेगावकरजी हे हिंगोलीतून ह्या बँकेचं नेतृत्व करणार आहेत आणि मला अपेक्षा आहे की परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीने सहकारी संस्था वाढल्या पाहिजे, सहकाराचं चळवळ वाढली पाहिजे, यासाठी सर्वच संचालक मंडळ सकारात्मक आहे आणि चांगल्या उद्योजक घडवावेत, तरुण महिला यांना उद्योग या ठिकाणी करता यावा, शेतकऱ्यांचं हित जोपासता यावं. जे या बँकेचे सभासद आहेत, जेवढ्या पतसंस्था आहेत, जेवढ्या संस्था आहेत, त्या सगळ्यांच्या कल्याणासाठी यापुढे आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत. आपले वडील 14 वर्षानंतर पुन्हा अध्यक्ष झाले, काय आनंद होतोय. ज्या खोट्या केसमध्ये त्यांना अडकवलं गेलं होतं, आज या ठिकाणी बिनविरोध अध्यक्षांची निवड त्यांची झालेली आहे. हेच दाखवतंय की सर्व संचालक, तुम्ही बघितले अर्ध्याच्या वरती संचालक हे वर्षानुवर्ष ह्या बँकेचे संचालक राहिलेले आहेत. त्यांनीच बोर्डीकर साहेबांचं नेतृत्व मान्य केलं की ते चांगल्या सक्षम पद्धतीने ही बँक चालवू शकतात, हा विश्वास त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटला आणि म्हणून आज त्यांनीच मोठ्या मनाने बिनविरोध बोर्डीकर साहेबांची निवड या ठिकाणी केली. आनंद होतोय. आपल्या माध्यमातून बँकेमध्ये आणखी काय नवीन? मी आताच सांगितलं, सहकाराचं जाळं अधिक सक्षम करण्यासाठी सहकारी संस्था, सहकारी जे काही देशाचे सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्या संकल्पनेतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतील सहकार चळवळ आपल्या परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी अधिक भक्कम करणार आहोत. थँक्यू. ओके. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या म्हणजेच SRA कार्यालयात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली आहे. दोन्ही नेते वेगवेगळ्या कामानिमित्त SRA कार्यालयात आले असताना त्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली. यावेळी SRAच्या प्रलंबित प्रकल्पाबाबत तसेच पुनर्वसनाशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय. याशिवाय अण्णाभाऊ साठे स्मारक संदर्भातील काही मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचे SRAच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत प्रलंबित कामे, पुनर्वसन प्रक्रिया आणि संबंधित विषयांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. देशातील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. पेपरफुटीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. तसेच गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. केवळ एका व्यक्तीच्या राजीनाम्याने हा विषय संपणार नसून संबंधित सर्व दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने 9 ऑगस्टपर्यंत ठोस कार्यवाही न केल्यास
मंत्रालयात जाऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. याशिवाय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा तातडीने रद्द करावी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी ही परीक्षा पद्धती लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनाला बसले आहात. काय नेमकी मागणी आहे आणि कशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे? शासनाला आमचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. संभाजी ब्रिगेडचा हा जो दणका आहे शासनाला आम्ही आमच्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये किंवा म्हणजे तालुक्यात ठिकाणी कलेक्टर ऑफिस तहसीलला त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस जिल्ह्यात ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही काही निवेदन देत आहेत की जे जंतर मंतरवर झालेले जे गुन्हे आहेत ते विद्यार्थ्यांचे गुन्हे जर शासनाने जर याची दखल नाही घेतली तर येत्या 9 तारखेला आम्ही आमच्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्ही आंदोलन करू असा आमचे अध्यक्ष मनोज आखरे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांचा इशारा आहे. आणि यानंतर आमचे ज्या मागण्या आहेत TET परीक्षा असेल शिक्षकावर 25-25 वर्षे शिक्षकांनी त्यांचे आयुष्य त्या ड्युटीमध्ये घातले आणि शासनाचं हे धोरण जे आहे की शिक्षकाची जी TET परीक्षा त्यांना जी लादलेली आहे ती कायमस्वरूपी रद्द व्हावी. ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपी रद्द झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर MPSC पेपर फुटी प्रकरण जे आहे ते पेपर फुटी प्रकरणही कायमस्वरूपी रद्द झाले पाहिजे. येत्या काळामध्ये जर ते असं रद्द जर झाले नाही तर 9 तारखेला शासनाला संभाजी ब्रिगेडचा अख्ख्या महाराष्ट्रभर इशारा राहील. बरं, आता किती ठिकाणी तुमचं आज धरणे आंदोलन सुरू आहे? आज धरणे आंदोलन आमचे टोटल महाराष्ट्रभर एकाच टायमाला 1 टाइम 10:30च्या नंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोबतच चालू आहे. 9 तारखेला राज्याचे अंतिम. हा 9 तारखेला आमचं जे काय असेल आज जर त्यांनी आमच्या म्हणजे निवेदनाची दखल जर नाही घेतली तर 9 तारखेला आम्ही आमच्या संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलला परत रस्त्यावरची कोणती लढाई असेल ती त्या टायमाला तुम्हाला बोलून सांगूया. मी जिल्हा अध्यक्ष कैलास खांडेवराड संभाजी ब्रिगेड जालना. नाशिक शहरातील रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने महापालिकेविरोधात आंदोलन छेडलंय. नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना दैनंदिन वाहतुकीत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. यावेळी विकास शोधणारा रस्ता गेला खड्ड्यात आणि कर तर पूर्ण घेता मग खड्डे का मोफत देता अशा आशयाचं फलक झळकावत प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे. रस्त्याचा निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कठोर कार्यवाही करावी तसेच शहरातील खड्डे युद्ध पातळीवर बुजवावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आजच्या या ताज्या घडामोडीसह आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.